विद्यार्थ्यांचं स्वागत। या विषयात आपण SMAW प्रोसेसचा वापर करून 10 मिलीमीटर जाडीच्या MS प्लेटवर हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये सिंगल V बट जॉइंट बद्दल शिकू। या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल टॅक वेल्डिंग आणि वेल्डिंग प्रक्रियेसाठी योग्य इलेक्ट्रोड्स निवडण्यास, हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये सिंगल V बट जॉइंट मध्ये प्लेट्स तयार आणि सेट करण्यास, टॅक वेल्ड करण्यास, SMAW वापरून सिंगल V बट जॉइंट हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये वेल्ड करण्यास, दोषांसाठी वेल्डमेंटची तपासणी करण्यास। आता SMAW प्रोसेस वापरून हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये 10 mm जाड MS प्लेट्सवर सिंगल V बट जॉइंटसाठी आवश्यक असलेली साधने पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, प्रिक पंच, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाइल, बेंच वाइज, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, इलेक्ट्रोड केबल आणि अर्थ केबल, इलेक्ट्रोड होल्डर, इलेक्ट्रोड, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, SMAW वेल्डिंग प्लांट मशीन, C क्लॅम्प। आता SMAW प्रक्रिया वापरून 10 mm जाडच्या MS प्लेटवर हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये लॅब जॉइंटसाठी प्री वेल्डिंगची तयारी पाहू। 2 10 mm जाड MS प्लेट्स कापून घ्या, 150 mm लेंथ बाय 50 mm विड्थ। कडांना फाईल करा आणि प्लेट्सची तपासणी करा। आणि कडा बेवेल करा। प्लेट तयार करा आणि टॉप प्लेटसाठी 45 अंश बेवेल आणि बॉटम प्लेटसाठी 15 अंश बेवेल 1.5 mm च्या रूट फेससह भरून तयार करा। कडा स्वच्छ करा आणि सर्व बर्स काढा। बेवेल फाईल करा आणि रूट फेस 1.5 mm ठेवा। हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये सेट करा। योग्य रूट गॅपसह हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये दोन्ही टोकांना टॅक वेल्ड करा। प्रत्येक रनसाठी इलेक्ट्रोड्स तयार ठेवा। रूट रनसाठी 3.15 mm इलेक्ट्रोड आणि 110 amps करंट वापरा। दुसऱ्या आणि तिसऱ्या रनसाठी 4 mm इलेक्ट्रोड आणि 160 amps करंट वापरा। आपण प्री वेल्डिंगची तयारी पाहिली आहे। SMAW प्रक्रिया वापरून हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये 10 mm जाड MS प्लेट्सवर सिंगल V बट जॉइंटची वेल्डिंग प्रोसेस पाहूया। सुरक्षिततेच्या उद्देशाने पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरा। 3.15 mm इलेक्ट्रोड निवडा आणि रूट रनसाठी 110 amps करंट वापरा। इलेक्ट्रोड अँगल 70 अंश ते 80 अंश राखा। वेल्डची लाईन 40 अंश ते 50 अंश राखा। शॉर्ट आर्क लेंथचे काटेकोरपणे पालन करा। टॉप प्लेटमधून विविंग मोशन शिवाय रूट रन जमा करा आणि बॉटम प्लेटला फ्यूज करा आणि इलेक्ट्रोडचा अँगलच्या वर्टिकल प्लेटला 90 अंश आणि जॉइंटच्या लाईनला 65 अंश ते 75 अंश धरा। फॉर्म पेनिट्रेशन मिळवण्यासाठी की होल राखून ठेवा। निश्चित विविंग मोशनचा वापर करून वरच्या वर्टिकल प्लेटवर इलेक्ट्रोड अँगल 55 अंश ते 65 अंश कमी करून सेकंड रन जमा करा। सेकंड रन काही प्रमाणात रूट रन झाकून आणि काही प्रमाणात बॉटम प्लेटवर जमा करावा लागतो। विविंग मोशन वापरून अप्पर वर्टिकल प्लेटवर इलेक्ट्रोड अँगल 95 अंश ते 105 अंश वाढवून थर्ड रन जमा करा। आवश्यक थ्रोट थिकनेस राखण्यासाठी थर्ड रनच्या बॉटम टो लाईनमध्ये अंतर असावे। जर 2 पास टेक्निक्सचा अवलंब केला असेल तर दुसरे विविंग मोशनने केले पाहिजे। अप्पर फ्युजन फेसच्या बाह्य काठावर आणि सेकंड रनचे जंक्शन बाह्य काठावर जमा करा।
आता SMAW प्रक्रियेचा वापर करून हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये 10 mm जाडीच्या MS प्लेट्सवर सिंगल V बट जॉईंटसाठी अनुसरण करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे पाहू. मल्टीलेयरसह शॉर्ट आर्क लेंथ राखा. इलेक्ट्रोडचा योग्य अँगल आणि ट्रॅव्हल स्पीड वापरून ओव्हर डेपोझिशन आणि साइड अंडरकट टाळा. गरम जॉब धरण्यासाठी टॉंग्स वापरा. प्लेटच्या वरच्या काठाला वितळण्यापासून रोखा. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी चिपिंग गॉगल्स घाला. तपासणी प्रक्रियेदरम्यान कोणते डिफेक्ट्स ओळखले जाऊ शकतात ते पाहूया. पुअर वेल्ड बीड, कॉन्कॅव्हिटी, क्रॅक्स, solid inclusion and incomplete penetration. रिकॅप. या विषयात तुम्ही शिकलात बेवल कडा असलेली प्लेट तयार करणे, योग्य आकाराच्या इलेक्ट्रोड्सचा वापर करून रूट पेनिट्रेशन राखणे, सिंगल V बट जॉईंट वेल्ड करणे, पृष्ठभागावरील दोषांसाठी वेल्डमेंट्स तपासणे.